मनसे नेता अमित ठाकरे ने नागपुर में पेपर लीक, छात्र आत्महत्या, किसान संकट और सरकार के खर्चों पर तीखा हमला बोला। उन्होंने दोषियों पर कड़ी कार्रवाई, मुख्यमंत्री की जवाबदेही और प्रधानमंत्री से खुली पत्रकार परिषद कर देश की आर्थिक स्थिति स्पष्ट करने की मांग की है। माझं नेहमीच म्हणणं आहे की ठीक आहे, पहिल्यांदा पेपर फुटी झाली नाही, ही आता पुण्यापासून चालू झाली आणि मला वाटतं अहिल्यानगर आणि नागपूर, नाशिक हे सगळीकडे पसरली आहे। एक एक पेपर 15 ते 20 लाखाला विकला गेला आणि हे एनटीएचेच लोक आहेत जे मला वाटतं खासगी क्लासेस घेतात आणि ते पेपर विकतात। हे पण आता उघडकीस आहे। सो मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी। हे माझं नेहमी म्हणणार आहे की एक एक्झाम्पल सेट करा, एक उदाहरण सेट करा तुम्ही की ह्याच्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे। एक भीती वाटली पाहिजे की अशा गोष्टी करायच्या आधी। हे दरवर्षी किती आज 3 किंवा 4 मला वाटतं लहान मुला मुलींचा मृत्यू झाला, सुसाईड केलं, त्यांनी आत्महत्या केली, त्यांचं काहीच नाही। आणि नीटचा विषय मला वाटतं होऊन मला वाटतं 4-5 दिवस झाले। मला बरं वाटलं की तुम्ही हा प्रश्न विचारला। हा प्रश्न चालू राहू द्या जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा नाही होत। हे खूप बघितलं आपण, पेपर फुटी आणि सगळं। मी मगाशी बोललो तसं की एक सामान्य घरातला मुलगा असेल आणि एक असेल ज्याचा वडील श्रीमंत आहे किंवा आई श्रीमंत आहे, तो येऊन दाखवतोय मुलाला की तू 2 वर्ष ज्याच्यासाठी की तू 2 वर्ष ज्याच्यासाठी मेहनत घेतलीस, हा बघ मला पेपर मिळाला। म्हणजे त्या मुला किंवा मुलीवर काय झालं असेल? आणि परीक्षा रद्द करणं हा पर्याय आहे का? त्या मुला मुलींचं काय? तुम्ही तुमचे गमवले। मला वाटतं कुठेतरी कठोर कारवाई झाली पाहिजे, कुठेतरी एक उदाहरण सेट केलं पाहिजे आपण की ह्याच्या पुढे असं झालं तर हीच शिक्षा मिळणार। आणि ही शिक्षा जी आहे ती आपण आजच सेट केली पाहिजे की आपल्याला लोक मिळालेत ना ज्यांनी पेपर लीक केलाय, मिळालेत ना, सॉरी, मग कारवाई काय चालू आहे? जिकडनं चालू झालं तिकडून कुठपर्यंत पोहोचलो ह्याचे सोर्सेस मिळाले, ती लोक मिळालेत, अजून कारवाई काय चालू आहे हे मला कळत नाही। हा कॉल मुख्यमंत्र्यांचा आहे की हे माझं राज्य आहे, मी हे असं पुढे हे घडून देणार नाही, एवढ्या मुलांचं आयुष्य मी बर्बाद होऊन देणार नाही। खूप सोपं आहे। पण म्हणजे एकूणच सरकार, प्रशासन आणि सीबीआय या सगळ्या प्रकरणाला न्याय देईल, ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्यावर तुम्ही ते दिल्यावर मी बोलेन। मला अजून पुणे प्रकरणात न्याय मिळालेला दिसत नाहीये, जिकडे त्या 3 वर्षाच्या मुलीच्या हत्या झाली, रेप होऊन। बिचारी लहान मुलगी आजीकडे गेलेली, तिची रेप होऊन हत्या होते। त्याच्यानंतर काय होतं? आपण त्याच्यावरती 2 दिवस बोलतो आणि मग प्रधानमंत्री आपल्या समोर येतात आणि बोलतात की सोनं नाही घ्यायचं, डिझेल नाही घ्यायचं, हे नाही घ्यायचं, ते नाही घ्यायचं, तो विषय संपला। त्याच्यावर काय करताय तुम्ही? आम्ही हा विषय सोडणार नाही आहोत। दिवसाला 50-100 बातम्या होतात हो। हे ज्यांची आत्महत्या होते, ज्यांचं मर्डर होतं, आपण ह्या गोष्टी सोडून द्यायच्या? तर मी हा विषय सोडणार नाहीये। मी दर प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारणार त्या मुलीचं काय झालं, ज्यांनी हत्या केली त्या माणसाचं काय झालं। आणि हे विषय मला वाटतं की राजकारणी म्हणून नाही तर मी एक माणूस म्हणून पण विचारतो आणि तुम्ही पण पत्रकार म्हणून विचारा, हे विषय सोडू नका। कारण त्यावेळेला जेव्हा एक राज्य पेटतं ते 2 दिवसात कसं शांत होतं, ह्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे की ठीक आहे राज्य शांत झालं, त्यांच्या अडचणी असतील, कारण डिझेल पेट्रोलवर गोष्टी आल्या असतील, सोनं एक तर कोण घेतं मला माहित नाही, 60% आपलं पॉप्युलेशन देशाचं हे पॉवर्टी लाईनच्या खाली, गव्हर्नमेंटकडनं मला वाटतं हे जातं त्यांच्याकडे राशन। सोनं कोण घेतं मला माहित नाही, पण डिझेल पेट्रोल आता मला वाटतं पत्रकारांचेच मी अनेकदा पेट्रोल पंपवरती लोकांचे बाईट बघितले, सामान्य लोकांचे, की काय ज्या प्रकारे येऊन ते व्यक्त होत आहे की तुम्ही तुमचा कॉन्वॉय कमी करा, तुम्ही तुमचे परदेशाचे ट्रिप्स कमी करा आणि मग आम्हाला सांगा ना। हे आपले 6 मिनिटाच्या अंतरावर जॉन इब्राहिम निघाले 6 बाईक्स घेऊन। 6 बाईक्स कशाला लागतात तुम्हाला 6 मिनिटाच्या अंतरावर जायला? किंवा एक मंत्री बसमध्ये बसून निघाले, 20 गाड्यांचा कॉन्वॉय पाठी आहे। कोण भरतं यांचं पेट्रोल डिझेल? हे तुमच्या पैशातनं जातं। हे प्रश्न आपण विचारायला नको की तुम्ही सामान्य लोकांना का त्रास देताय? तुमच्यामुळे ही देशाची परिस्थिती झाली आहे। आता
15 वर्षानंतर 10-12 वर्षानंतर तुम्ही येऊन सांगताय की आता तुम्ही हे कमी करा, ते कमी करा, आता देशाला वाचवायची वेळ आली आहे, देशभक्ती दाखवायची वेळ आली आहे. अरे कसली देशभक्ती? तुम्ही कधी दाखवणार देशभक्ती? सो त्यांनी पहिलं करावं.